तर आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात एकनाथ शिंदेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। पालिका निवडणुकीमध्ये वाटाघाटीच्या वेळी पक्षाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलाय। पदाधिकारी मेळाव्यामध्ये ते बोलत होते। कोण कोणाशी युती करते त्याची चिंता करू नका, त्याची सर्व गणित आपल्याकडे आहेत असा टोला देखील शिंदेंनी ठाकरे बंधूंना लगावलाय। पालिका निवडणूक जिंकण्याचा निश्चयानं दसरा मेळाव्यामध्ये गर्दी करा असं आवाहन देखील शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना केलंय। तर एकनाथ शिंदे काय म्हणाले बघा। पालिका निवडणुकीमध्ये वाटाघाटीवेळी पक्षाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही। जिंकण्याची शाश्वती असलेल्या जागाच मागितल्या जातील। मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात शेवटी येईल। विचार, विकास आणि विश्वास या सूत्रानुसार काम करा। कोण कोणाशी युती करतंय त्याची चिंता करू नका, त्याची सर्व गणितं आपल्याकडे आहेत। मुंबईत महापालिकेसमोर दसरा मेळावा होतोय। पालिका निवडणूक जिंकण्याच्या निश्चयानंच तिथे गर्दी करा। हा पक्ष नोकर आणि मालकाचा नाही, हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे। शिस्त ही शिस्त आहे। शिवसेना या अक्षरांना गालबोट लागता कामा नये। जिंकू शकतो, जी जागा जिंकण्याची खात्री आपल्याला आहे त्या जागेवर आपण लढलं पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थाने महायुतीला, नाहीतर संख्येसाठी किंबहुना नंबरसाठी जागा अडवणं हे योग्य नाही। आणि याच्यामध्ये जी जागा जिंकण्याची खात्री आहे ती जागा इलेक्टिव्ह मेरिट हे पाहिलं पाहिजे। बिलकुल योग्य तो मान सन्मान राखला जाईल। जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून अशा प्रकारची भाषा वापरत आले। सरकार पडणार, मुख्यमंत्री जाणार असं दररोज म्हणायचे, पण त्यांना खरा ज्योतिषी भेटला नाही। माझे 2.5 वर्ष पूर्ण झाले, पुन्हा सरकार आलं तरी सुद्धा याच्यातून ते बाहेर सदम्यातून येत नाहीत। तर जागा आम्हाला महत्वाच्या नाही, भगवा आम्हाला महत्वाचा आहे। भगवा मुंबई महापालिकेवर महायुतीचा फडकवणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे।